रिहान एंटरप्राइजेस जय बजरंग गोडसे बी त्यांच्या विपक्षामध्ये जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि टॉस जिंकला होता गोडसे बी टीमने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि सामन्याला जशी सुरुवात होईल आवाज आपण पुन्हा एकदा ऐकूया सुभाषजी धुमाल सरांचा. धन्यवाद. बघा मला एक बाईकची चावी सापडलेली आहे. आय थिंक बुलेटची असावी. जर कोणाची हरवली असेल तर प्लीज बघा समालोचन कक्षामध्ये जमा आहे, घेऊन जा. या स्पर्धेमध्ये चॉईस बॉल नसणार आहे. जो चेंडू नक्कीच आपल्याला सुपूर्द केला जाईल तो आपणास वापरणं बंधनकारक असणार आहे. तर बोलूया पुन्हा एकदा आपण आणखीन एक मोठ्या सामन्याकडे. सर्व क्रिकेट रसिकांचं दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपण पाहतोय श्री कालिकामाता स्पोर्ट्स वडघर आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम जयकुमार चषक 2024. भरपूर स्पर्धा नक्कीच जयकुमार चषक 2024 ही प्रेक्षकांनी एन्जॉय केलेले आहे. आणि आज स्पर्धेचा अंतिम दिवस सुपर संडे आणि यंदाच्या अंगामधील दोन सुपर डिफर संघ आता मात्र आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला जॉली स्पोर्ट्स कामतगर तर दुसऱ्या बाजूला रिहान एंटरप्राइजेस गोडसे बी. गोडसे बी संघाच्या संघाने एका संदेश केनीने टॉस जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. तर जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाने आपली सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. या स्पर्धेसाठी मित्रांनो आम्हाला बहुमूल्य सहकार्य ज्यांचं लाभलेलं आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केले गेलेले आहे या जयकुमार अँड कंपनीचे सर्व कालेर के दिलेर सुजित तात्या सेठ पाटील यांच्याकडून त्यांचं विशेष धन्यवाद. या स्पर्धेसाठी द्वितीय पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेले विहान एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर कालेर एक्सप्रेस राकेश पाटील यांच्याकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ सलामी जोडीची प्रतीक्षा केली जाते. या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे जयवंत कृष्ण पाटील यांच्या स्मरणार्थ वडघर गावचे समाजसेवक किशोर कृष्ण पाटील यांच्याकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर मालिकावीर हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे वडघर गावचे समाजसेवक संदेश सोपान पाटील साहेबांकडून त्यांचं विशेष धन्यवाद. उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे रिहान एंटरप्राइजेस वडघरचे प्रोप्रायटर रिहान पाटील आणि विनीत पाटील यांच्याकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून नक्कीच गोडसे बी संघ स्पॉन्सर देखील केला गेलेला आहे. उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केले निमेश काशीनाथ पाटील साहेब समाजसेवक खारबाव यांच्याकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज साठी कूलर आम्हाला स्पॉन्सर केले गेलेले आहे. माजी सरपंच वडघर भारती दीपक पाटील मॅडम यांच्याकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपण जर बघितलं तर पाण्याची सुविधा आम्हाला पुरवली गेली आहे. एकवेळ वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर करण पाटील हरिओम पाटील यांच्याकडून त्यांचं विशेष धन्यवाद. सन्मान चिन्ह आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहेत जितेंद्र दयानंद पाटील साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत डुंगे आणि पौर्णिमा जितेंद्र पाटील मॅडम सरपंच वडघर यांच्यामध्ये त्यांचं विशेष धन्यवाद. सामनावीरचं जे आपण ट्रॉफीज पाहतोय ते आम्हाला स्पॉन्सर केले आहेत प्रिन्स अँड श्रेय एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर देवराज भालचंद्र पाटील साहेबांकडून. त्यानंतर कोल्ड्रिंक सभाना समक्षक देवेंद्र पाटील साहेबांना स्पॉन्सर त्यांचं विशेष धन्यवाद. तर बोलूया आपण सामन्याकडे. सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाकडून मोती महेंद्र आणि त्याच्या समवेत प्रतीक चौधरी. नक्कीच शैलेश पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित विद्यमान उपसरपंच डुंगे आणि या शैलेश पाटील जेव्हा VIP ॲडवायझर येतात तेव्हा बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळते.
आणि बक्षिसाची खैरात आपण पाहतोय, कारण पहिल्या चेंडूवर विकेट जर चटकवलं तर 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल. आणि पहिल्या चेंडू षटकार जरी खेचला तर फलंदाजासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि हॅट्रिक षटकारांचे किंवा विकेटच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून दिलं जाईल. क्या बात आहे. विद्यमान उपसरपंच आपण पाहतोय शैलेश पाटील, ज्यांचं क्रिकेटशी खरं तर अटूट नातं आहे, ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आणि ते त्यांच्या माध्यमातून ही पारितोषिकांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. तर बोलूया आपण सामन्याकडे. पवन केने गोलंदाजी ट्रॅकवर पहिले षटक घेऊन आलेलं आहे. पहिले षटक इथे मात्र आपण पाहतोय पहिला चेंडू कट केलेला आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. रिस्की रन्स होते, खरं तर जोखीम पत्करली होती महेंद्र याने. सिंगलने स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन केलं आहे. महेंद्र मोती ऑफ द मार्क. आपण पाहतो या कामतगर विपक्ष गोरसाईब या दोन संघामधील हा सामना. दोन्ही तुल्यबल मातेबर बलाढ्य संघ आहेत. पवन केने गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र स्ट्राईक फटका चेंडू निघून जाईल जमिनीला, मैदानाला घासत पुसत चाटत सीमा पार 4 धावांचा चौकार. चौकऱ्यांच्या हॅट्रिकसाठी देखील शैलेश पाटील साहेबांकडून पारितोषिक आलेलं आहे. चौकऱ्यांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपये आणि षटकांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. हे पारितोषिक नक्कीच शैलेश पाटील साहेबांकडून जाहीर केले गेले आहेत. दरम्यान चौकऱ्याने आपलं अकाउंट ओपन केलं आहे फलंदाज प्रतीक चौधरी यांनी. इथे प्रॉपर टायमिंग साधताना नाही. या टीममधून शतकचे चेंडू झेपावतोय. चांगला बॅकअप पाहायला मिळतंय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलनी या कामतगर संघाची धावसंख्या हलूच पुरस्कृत धावपलीकडे 6 धावा. आपण पाहतो या जॉयकुमार चषक 2024 आणि या चषकामधील सामना आपण पाहतो या कामतगर विपक्ष गोरसी या दोन संघामध्ये. इथे चेंडूला हुक केलेला आहे. एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला फेकून दिलेला आहे सीमा पार. लॉंग लेगच्या वरून मोती महेंद्रच्या बॅटमधून हा षटकार. धावसंख्या 6 ने वाढून होते. ते धावफलकावर दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 12 धावा. यंदाच्या अंकामाचा विचार केला तर महेंद्र मोती, रिकी पॉन्टिंग ऑफ भिवंडी भन्नाट फॉर्ममध्ये. मग रानाल चषक शो, मानकुली चषक असो, निंबवली चषक असो, तिन्ही चषकामध्ये चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं होतं. यावेळी मात्र वापसी करताना आपण पाहतोय या वारवर फॉलोटार करताना पवन केने इव्हन डिलिव्हरी हाताळताना पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर स्थिर आहे, पाहायला मिळते ती 12 धावा. पहिलं षटक मार्गस्थ या वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. पवन केने गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र स्वतःच्या फॉदरमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलवर समाधान मानावं लागते. तर सिंगलने षटकाची देखील समाप्ती होते. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाची धावसंख्या बिनबाद धावफलकावर 13 धावा. पहिल्या दिवसाचा विचार केला तर पहिला दिवस यशवंतस्मृती राहणार संघाच्या नावे राहिला होता. तर कालच्या दिवशी आवाज दुनानला होता. नक्कीच आपण जर बघितलं तर आवाज स्पोर्ट्स भिनार संघाचा हे दोन संघांनी या टॉप 3 मध्ये क्वालिफाय केलेलं आहे. आणि आज देखील आपण मोठमोठ्या संघांना इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. यानंतर साई स्पोर्ट्स खारबा व्हा आणखी एक मोठं नाव आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो या प्राऊड ऑफ भिवंडी घोडसई गौरव भावेश पवार सज्ज होतोय. ISPL स्पर्धा नक्कीच कमिंग सून मित्रांनो जानेवारीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा कोलकाता संघाकडून भावेश पवार आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट भावेश पवार ठरला होता. आणि त्या स्पर्धेमध्ये भिवंडीचे 2 वाघ भावेश पवारांनी प्रतिमेश ठाकरे एकाच संघामध्ये पाहायला मिळतील. इथे या चांगला चेंडू अगदी सन्मान केलेला आहे. छोट्या बॅकअपचा वापर करण्यास मजूर केले. अखेर धाव करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट निशाणा साधण्याचा देखील प्रयत्न केला गेलेला आहे. निशाणा साधला जात नाही तोपर्यंत एक रिस्की रन्स इथे फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या सिंगलने वाढून होते. ते धावफलकावर 14 धावा. आपण सामना बघतोय या रेहान इंटरप्राइजेस गोडसे विपक्ष जॉली स्पोर्ट्स कामतगर या दोन संघामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न.
गली रिजनमध्ये चेंडू जातो या लेगबाजचा इशारा पंचाकडून येतो, कारण चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आलेला नाही. धावसंख्या सिंगलने वाढते, धावफलकावर पाहायला मिळते कामतगड संघाची 15 धावा. कपिल पाटील ढोंडावली यांच्याकडून गोडसे ब संघाला हार्दिक शुभेच्छा आलेले आहेत. इथे मात्र फायनल रिझनमध्ये चेंडू जातोय. मिडल ऑफ द बॅट चेंडू खरं तर घेता आलेला नाही. बॅटच्या मधोमध चेंडूला घेता आला होता फलंदाज मोती आला. धावसंख्येमध्ये सिंगलने भर धावसंख्या 16 धावा. आपण सामना पाहतोय कामतगर विरुद्ध गोडसे या दोन संघामध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दुसरे षटक भावेश पवार हाताळतोय. सामना करेल फलंदाज प्रतीक चौधरी. पुन्हा एकदा चांगला चेंडू, यावेळी मात्र पुन्हा एकदा जोखीम पत्करले आणि एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेले. सिंगलने धावफलक हलता ठेवले. आपण पाहतोय मोठे फटके येत नाहीत, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेले आहे भावेश पवार याने. कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळते, पवारची पॉवर गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. आणि परिणामस्वरूप क्रिकेटच्या लाईफलाईनचा वापर कामतगर संघाचे फलंदाज करत आहेत. तसे क्रिकेटची लाईफलाईन आपण पाहतोय डबल सिंगल, कारण मुंबईची लाईफलाईन बेस्ट अँड लोकल. ऑन साईडला चेंडू टोलला आहे, शतरक्षक तिथे सज्ज आहे सुरेश केने. चांगले शतरक्षण आणि क्विक थ्रो देखील पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा फक्त एकच धाव, सिंगल आणि सिंगलच धावा या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 18 धावा. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. आतापर्यंत भावेश पवारने 5 चेंडू हाताळले आहेत आणि फक्त 5 धावा खर्च केले आहेत. जैसा नाम वैसा काम. स्कट ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय कार्पेटचे सारे. एक धाव तर फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. तर अशा प्रकारे एका यशस्वी षटकाची समाप्त झाली आहे. या षटकामध्ये जर बघितलं तर भावेश पवार यांनी 6 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. 2 षटकांची समाप्त झाली आहे. 2 षटकांची समाप्तीनंतर जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाची धावसंख्या खोटवर पाहायला मिळते. ती बिनबाद 19 धावा. टेनिस क्रिकेटला देखील आता मात्र चुकीचे दिवस आलेले आहेत. मात्र भिवंडी तालुक्यामधील पहिला असा खेळाडू ज्या खेळाडूची ISPL स्पर्धेमध्ये निवड झालेली आहे, तो मान नक्कीच घोडसे गौरव. प्राऊड ऑफ भिवंडी, प्राऊड ऑफ टेनिस क्रिकेट, प्राऊड ऑफ महाराष्ट्र म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भावेश पवार यांनी पटकवला होता पहिला असा खेळाडू. आपण जर बघितलं तर ज्या संघाने नक्कीच त्या चषकावर नाव देखील कोरलं होतं आणि त्याचं पूर्णपणे क्रेडिट भावेश पवारला जातं. जो सामना भावेश पवारने जिंकून दिला कोलकाता संघाला, तिथून मात्र कोलकाता संघाने मागे वळून पाहिलं नाही. आणि अंतिम सामन्यामध्ये करण अंबेलाचा प्राईज विकेट त्यांनी साकारला होता आणि तिथूनच कोलकाता संघाने मी तर म्हणेन त्या चषकावर नाव देखील कोरलं होतं, कारण तो विकेट खूप महत्त्वाचा होता. माझी मुंबई विरुद्ध कोलकाता टायगर्स असा अंतिम सामना आपल्याला ISPL स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला होता आणि त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट भावेश पवार ठरला होता. त्या संघाचा संघनायक कॅप्टन कुल प्रथमेश पवार बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता आणि मॅन ऑफ द सिरीज करण अंबाला ठरला होता. सूरज पवार येतोय, सूरज केने येतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. आपण पाहतोय भावेश पवारने दुसरं षटक आलं होतं. इथे मॅच टाइम फटका फसलेला आहे. चेंडू कव्हर इजनमध्ये आणि पहिल्या विकेटचा पतन, पहिला फलंदाज बाद जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाचा. आमच्या व्यापीठावर वैभव लक्ष्मण, माफ करा, वैभव लक्ष्मीचे प्रोप्रायटर रमेश पटेल साहेबांचं आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रमेश पटेल साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे, जे वैभव लक्ष्मीचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये फिरताना प्रतीक चौधरी हा बाद झालेला आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये यश पाटील येतोय. हा देखील टॅलेंटेड फलंदाज आहे. कामतगर संघाकडून या फलंदाजाने देखील यंदा चेंगमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि पूर्णपणे आता मदार या जोडीवर येऊन ठेवले. एका मोठ्या लक्ष्यापर्यंत जर पोचायचं असेल, मोठं लक्ष जर घोडसे ब संघासमोर ठेवायचं असेल तर या जोडीला खेळपटू टिकून चांगली फलंदाजी करावी लागेल. मात्र मागील षटकामध्ये काही षटक भावेश पवार जर राहिलं होतं, पवारची पॉवर पाहायला मिळाली होती.
इथे टकदवे आपण पाहतो फ्लेक केलेल्या चेंडूला मनगटी फटका, एक धाव तर पूर्ण केली जाते आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेपेक्षा अधिक नाही, धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या एका धावेने वाढून होती ती धावफलकावर 20 धावा. युसीएन लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. विजय पाटील आणि त्यांची ऑफिशियल टीम ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपण रुपेश ठाकरे मॅन फ्रॉम साईगाव पाहतोय. अतिशय नीट अँड क्लीन टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. याला मात्र लॉप केलं चेंडूला, लॉपटेड फटका, चेंडू निघून जाईल कावकर रिजनच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. स्पर्धेमध्ये हा फलंदाज अक्षरशः बरसला होता. त्या स्पर्धेमध्ये अर्धशतक देखील मोतीच्या बॅटमधून पाहायला मिळालं होतं. पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळी मात्र फटका फसलेला आहे. झेल अवघड आहे, सेफ लँडिंग होईल. झेल होण्यासारखी खरं तर संभावना नव्हती आणि तोपर्यंत फलंदाजाने 2 धावे ते पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांनी जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावर 28 धावा. 28 लॉस फॉर द 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सूरज केने आपण पाहतोय वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटकात बोलतोय. शैलेश पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि षटकांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपये तर चौकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून दिलं जाणार. तसेच विकेटच्या हॅट्रिकसाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून जाहीर झालेलं आहे. अगदी बक्षिसांची खैरात त्यांच्या माध्यमातून इथे केली जाते आणि नेहमीच हे चित्र पाहायला मिळतंय. हो 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 हो, हा चेंडू निघून जाईल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. रिकी पॉन्टिंग ऑफ भिवंडी ऑन फायर. धावसंख्या वेगाने वाढून होती. धावफलकावर 34 धावा, 34. आणि रिकी पॉन्टिंगचा अंदाज आपण पाहतोय मोतीच्या बॅटिंग मध्ये. जसं आपण पाहतोय कल्पेश मोतीचं वय वाढत आहे तसं तसं नक्कीच त्याचा फॉर्म देखील वाढत आहे. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं पाहायला मिळते. अनेक वर्ष कामतगर संघासाठी या खेळाडूंनी चांगली कामगिरी केलेली आहे आणि तोच फलंदाज सध्या फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुढील चेंडू मोतीसाठी. हो 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 हो, हा चेंडू देखील निघून जाईल बॅकवर्ड स्कोरच्या वरून सीमा पार. आणखीन एक षटकार. 2 में 2 ठोक डाले. मोती सध्या मोत्यासारखा चमकताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या अनेक वर्ष कामतगर संघासाठी हा चमकताना पाहायला मिळत आहे. इथे देखील आपण पाहतो या सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार आणि इथे मध्ये षटकाराने संघाच्या धावसंख्या देखील येतो आहे. कार धावसंख्या 6 ने वाढून होते. धावफलकावर 40 धावा. आपल्यामध्ये नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे या वैभव लक्ष्मीच्या सर्व्हिस ऑफ प्रोप्रायटर रमेश पटेल साहेबांचं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. यांच्या समेत आपण विद्यमान उपसरपंच शैलेश पाटील साहेबांना देखील पाहतोय ज्यांच्या माध्यमातून बक्षिसांची खैरात केली गेलेली आहे. आणि या प्रेक्षकांच्या माहितीसाठी शैलेश पाटील साहेब एक उत्कृष्ट क्रिकेटर सुद्धा आहेत ज्याच्या नावे गुंदवली मैदानावर स्वतःच्या वाढदिवशी निर्धाव षटक हाताळण्याचा देखील विक्रम आहे. डुंगे संघ ज्यावेळी खेळला होता त्या डुंगे संघाकडून ते नक्कीच खेळले होते आणि त्यावेळी त्यांचा त्याच दिवशी वाढदिवस होता आणि वाढदिवशी त्यांनी निर्धाव षटक हाताळताना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील पटकावलं होतं. क्रिकेटशी त्यांचं अटूट नातं आहे आणि नेहमीच त्यांचं नातं राहिलेलं आहे. त्यांची उपस्थिती देखील आपण व्यापीड्याजवळ पाहू शकता. 3 षटकांची समाप्ती झाली आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर लसित मलिंग ऑफ भिवंडी कपिल केने सज्ज होतोय. कपिल केने असा एक गोलंदाज ज्या गोलंदाजाने अनेक सामने आपल्या संघाला जिंकून दिलेले आहेत. इथे हुक करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, मिस्की हुक. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता मात्र झेल अवघड होता. संघाची धावसंख्या 44 वर पोहोचते. आपण सामना बघूया रेहान इंडिया गुरसई विपक्ष जॉली स्पोर्ट्स कामतगर या 2 संघामध्ये.
इथे चेंडूला फुल केलेलं फुल पॉवरफुल आणि चेंडू होतोय सीमाशेर गोल षटकार. अर्धशतक देखील पूर्ण होतोय. जॉली स्पोर्ट्स कामादगर संघाच्या 50 धावा धावल्यावर झलकल्या जात आहेत. पुन्हा एकदा पोड केलेले यावेळी मात्र आपण पाहतोय या इलेव्हन प्राप्त नाही मात्र गॅप मोठा नाही धावांचा टोटा हा चौकार. धावसंख्या 4 ने वाढून होती. धावफलकाची 54 धावा. आपण सामना पाहतोय जॉली स्पोर्ट्स कामतगर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना व्हीआयपी डाईजवर विराजमान सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा जॉयकुमार चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. जॉयकुमार ही स्पर्धा नक्कीच प्रेक्षकांनी एन्जॉय केलेली आहे आणि सध्या एन्जॉय करताना जॉली कामतगर संघाची फलंदाजी प्रयत्न चांगला A1 पवनचा A1 एफर्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच आपल्या संघासाठी तब्बल 4 धावांचं संरक्षण करताना A1 एफर्ट A1 पवनचं 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातात आणि 2 धावांनी या कामतगर संघाची धावसंख्या अब तक 56 धावा धावफलकावर झलकल्या गेलेल्या आहेत. कपिल केनी या आपल्या स्पेलमधील पहिला आणि शेवटचं षटक संघाकडून हाताळतो. यावेळी मात्र खोलला टप्प्याचा चेंडू आणि फलंदाजाला पूर्णपणे खोलून ठेवला होता. याच चेंडूसाठी खरं तर कपिल केनी याला ओळखला जातोय. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. सामन्यावर जाईल फलंदाज यश पाटील. इथे मात्र रिधम मध्ये चुकतोय आपण दिलीप पाटील सरांचा डेड बॉलचा इशारा येतोय. कपिल केने शेवटचं षटक हाताळतोय. पुन्हा एकदा स्टेप मध्ये या चुकी आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकामधील हा अंतिम चेंडू. इथे प्रॉपर टायमिंग साधलं एक धाव सिंगल फलंदाज पूर्ण करतात. तर अशा प्रकारे आपण पाहतोय या 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. निर्धारित 4 षटकामध्ये या प्रथम फलंदाजी करताना जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाने धावा जोडल्या त्या 57 आणि 58 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे रिहान इंडिया बजेस गुरुसही बोया संघासमोर. मित्रांनो आपल्याकडे वेळ वळूया आपण स्वागताकडे. अतिथी देव भव भारतीय संस्कृती नेहमीच जोपासली जाते. अनेक स्पर्धांमध्ये अनेक ठिकाणी या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण ती भारतीय संस्कृती जोपासणार आहोत. आपल्यामध्ये अतिथी आलेले आहेत. अतिथी भव भव नक्कीच असं म्हटलं जातं आणि त्या अतिथींचा आपण हेतूची सन्मान देखील करणार आहोत. प्रमुख अतिथी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. ज्या अतिथींची आपण आतुरतेने वाट पाहतो आणि ते अतिथी आपल्यामध्ये उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या अतिथींचा त्या पाहुण्यांचा आपण हेतूची सन्मान इथे करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळालेली आहे. या सामन्यासाठी त्यांनी बक्षिसे नक्कीच लावलेली आहेत. षटकार चौकार विकेट साठी असे उत्कृष्ट क्रिकेटर आणि विद्यमान उपसरपंच डोंगे गावचे शैलेश पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. कुणाल पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते शैलेश पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. एक अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत आणि चांगले व्यक्तिमत्व देखील आहे. आपण बघू विद्यमान उपसरपंच शैलेश पाटील साहेबांचा हा हेतूची सन्मान येथे केला जातो. आयोजन कमिटी मेंबर कुणाल पाटील यांच्या शुभ हस्ते शैलेश पाटील साहेबांचा हा सन्मान इथे केला जात आहे. आपण पाहू शकता शैलेश पाटील साहेबांचा हा सन्मान केला गेलेला आहे. त्यानंतर आपल्यामध्ये मित्रांनो उपस्थित आहेत वैभव लक्ष्मीचे प्रोप्रायटर रमेश पटेल साहेब आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जाईल. पुन्हा एकदा कुणाल पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते रमेश पटेल साहेबांना सन्मानित करायचं आहे. त्यांची देखील प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि हर साल कुछ ना कुछ नक्कीच होत येते दाते आणि त्यांचा हा हेतू
यथोचित सन्मान इथे केला जाईल. तर पुन्हा एकदा कुणाल पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. त्यांच्यासमवेत रुपेश पाटील साहेबांना देखील आपण पाहतोय. रमेश पाटील साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जातोय हे आपण पाहू शकता. मायची उपदेणारी शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मानचिन्ह मोमेंटो. हे सन्मानचिन्ह मोमेंटम रमेश पटेल साहेबांना या स्पर्धेची आठवण देत राहील हे आपण पाहू शकता. यथोचित सन्मानाने त्यानंतर महाराज नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांची ही फेम देखील त्यांना दिली जाते. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा नक्कीच त्या सप्रेम भेट म्हणून दिली जाते. या सन्मानानंतर वळू आपण सामन्याकडे आणि या सेकंड इनिंगला सुरुवात होते. समालोचन कक्षामधून आपण आवाज देऊ का विशाल पाटील यांचा. थँक्यू सो मच सुभाजी धुमाल सर. पहिलं सत्र समाप्त झालं. जिथे रन्स आपण पाहिलं तर 57 बनवला गेला. भरपूर चांगली बॅटिंग महेंद्र मोती यांनी केली आणि काय फटके पाहायला मिळाले. कारण रिकी पॉन्टिंग त्यांना म्हटलं जातं भिवंडीचं आणि त्याप्रमाणे साजेशी अशी खेळली पहिल्या सत्रामध्ये त्यांची राहिली. इंडिव्हिज्युअली त्यांनी रन्स बनवला. बत्तीस धावा इंडिव्हिज्युअली त्यांनी बनवला आणि 58चा हा टार्गेट इथे सेट केला गेला आणि मॅच फार चांगली पाहायला मिळेल. कारण जर आपण पाहिलं तर गोडसे बीचा बॅटिंग युनिट देखील स्ट्रॉंग आहे आणि त्यांचा अगेन्स्ट या 58 देखील डिफेंड करणं इतकं सोपं जाणार नाही आहे. बट हे देखील आपण विसरू शकत नाही आहे की जॉली स्पोर्ट्स कामतगड संघाकडे देखील तितके चांगले गोलंदाज आहेत आणि त्यातपैकी एक गोलंदाज सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय रितेश धुमाल. डावखुऱ्या शैलीचा हा अप्रतिम गोलंदाज आणि नेहमीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात मिळवून देण्याचं कार्य गोलंदाजीमध्ये त्याचा खांद्यावरती असतं कामतगड टीमसाठी आणि या मॅचमध्ये देखील त्याच्याकडून अपेक्षा. बट जर आपण दुसऱ्या बाजूने विचार केला तर ओपनिंगला आपल्याला भावेश पवार पाहायला मिळतात आणि त्यांच्या समवेत सूरज केने. भावेश फार रेअरली कधीतरी आपण पाहत असतो की भावेश ओपनिंगला येतो. कारण मोस्ट ऑफ आपण पाहिलं की पवन ओपनिंग करीत असतो. बट आज थोडे प्लॅनमध्ये चेंजेस आहेत. कदाचित रितेश पगले षटक टाकणार आहे त्या अनुषंगाने देखील हे चेंजेस असावे. लढत फार चांगली रंगेल. भरपूर सारे प्रेक्षक आता यूट्यूबवरती देखील आमच्या समवेत जोडले गेले. तुम्हा सर्वांचे देखील हार्दिक स्वागत. अपेक्षा हीच ठेवूया की कोण जिंकेल आपल्याला माहीत नाही आहे. बट नेक टू नेक फाईट शेवटच्या षटकापर्यंत आज सामना रंगेल हीच अपेक्षा आपण इथे ठेवूया. 58चा चेज पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती रितेश धुमाल तयार होतोय. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर भावेश पवार. 58चा चेज. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल एक्झॅक्टली लाईन पाहावी लागेल. पिचिंग आणि दरम्यान नो बॉलचा इशारा. येस पिचिंग आय थिंक विकेटच्या बाहेर झाली त्या अनुषंगाने नो बॉलचा इशारा. आता नेक्स्ट बॉल फ्री हिट आणि खऱ्या अर्थाने जर पाकले गेले तर हा आनंदाचा क्षण एखाद्या बॅटरसाठी आहे की पहिलाच बॉल फेस करायचा आणि तो देखील फ्री हिट. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल पुल केला हवेमध्ये आहे. सिंगल कंप्लीट होईल. दुसरीसाठी देखील इथे परततील का फक्त मिळेल एक सिंगल. फ्रीटचा बॉल होता. अन्यथा जर आपण विचार केला तर विकेट मिळण्याची संधी देखील होती. बट तसं काही झालं नाही. मिळेल सिंगल. धाव फळक आता 2वरती. हे बॅटल सध्या साईडला बेस्ट वर्सेस बेस्टची आहे. बट इथे बाजी कोण मारेल. पहिलं सत्र नो डाऊट बॅटिंग फार चांगली झाली. 57 एक चांगलं टोटल आहे 4 ओव्हरच्या मॅचमध्ये. पण 58 डिफेंड करण्याकरिता तितकी चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल. कारण प्रतिस्पर्धी देखील खऱ्या अर्थाने पाकले गेले तितका दमकम ठेवती आहे. रिहान इंटरप्राइजेस जय बजरंग गोडसे बी टीम. समोर आता सूरज केने स्ट्रायकिंग एंडवरती असतील. फिल्डिंगमध्ये चेंजेस केले जातात सूरजच्या अगेन्स्ट आणि मी बहुतांश वेळा पाकलेलं देखील आहे की सूरज जेव्हा बॅटिंग करतो त्याच्यासाठी लॉंग ऑफ असतो आणि लॉंग ऑफ ठेवला गेला. ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच टाकला. पूल केला. पूल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. पहिला तडाखा या डावामधला. सूरज केनेचा बॅटमधनं हा षटकार.
विद्यमान अध्यक्ष सन्माननीय सुजित आताशेठ पाटील साहेबांची आठवण झाली आणि थोड्याच वेळात त्यांचं शुभ आगमन देखील होणार आहे. भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे नेतृत्व आज जे करतात विद्यमान अध्यक्ष सन्माननीय सुजित आताशेठ पाटील साहेबांचं अगदी थोड्याच वेळात शुभ आगमन होणार आहे. पण काय फटका पाहायला मिळाला सूरजच्या बाटमधनं. नेक्स्ट बॉल फुल लेंथ सन्मान दिला. फ्लिकचा हा फटका काऊ फेसमध्ये फिल्डर वेगाने येतात, बॉल फील्ड करतात, तोपर्यंत मिळेल एक सिंगल. आणि त्याचप्रमाणे व्यासपीठावरती जे आमचे प्रमुख अतिथी उपस्थित आहेत विद्यमान उपसरपंच डुंगे गावचे आणि नो डाऊट एक जुने जाणते अप्रतिम खेळाडू आणि त्याचप्रमाणे ज्यांचं क्रिकेटवरती नेहमीच अफाट प्रेम राहिलं असे शैलजी पाटील साहेब. आणि त्यांच्या माध्यमातून बघा पारितोषिक जर गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर त्याला 1000 रुपये दिले जातील आणि जर बॅटरने सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर त्याला सुद्धा 1000 दिले जातील. हे प्रेम आहे दोन्ही बाजूंनी की खेळ चांगला झाला पाहिजे. नेक्स्ट बॉल रितेश धुमाल फुल लेंथ टाकला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर. बॉल एका टप्प्याने जातोय बाउंड्री लाईनचा बाहेर. भावेशचा बॅटमधनं हा चौकार. थँक्यू डीजे. चौकार येतोय आणि अगदी ज्या नावाचा उल्लेख मी जस्ट केला भिवंडी नव्हे तर समस्त ठाणे जिल्ह्यामधलं प्रत्येकी युवाचा मनावरती अभिराज्य नाव करणारं म्हणजे अर्थातच BGCA विद्यमान अध्यक्ष प्रत्येकी व्यक्तीचा मी म्हणेन आवडता हा चेहरा आणि क्रिकेटवरती ज्यांचं नेहमीच प्रेम राहिलं भिवंडी एक्सप्रेस या नावाने देखील ज्यांना संबोधलं जातं सन्माननीय सुजित तात्याशेठ पाटील साहेबांचं शुभ आगमन अगदी थोड्याच वेळाने होणार आहे. सुस्वागतम ज्या व्यक्तिमत्वाची खऱ्या अर्थानं आम्ही पहिल्या दिवसापासून आम्ही वाट पाहतोय भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष त्याचप्रमाणे जॉय कुमार अँड कंपनीचे फाउंडर ओनर आणि त्याचप्रमाणे एक दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय सुजित तात्याशेठ पाटील साहेबांचं शुभ आगमन. ज्याप्रमाणे मी नेहमीच त्यांच्यासाठी नेहमीच म्हणत असतो भिवंडी नव्हे तर समस्त ठाणे जिल्हा असो रायगड जिल्हा असो प्रत्येकी व्यक्तीचा आवडता चेहरा आणि भिवंडी एक्सप्रेस या नावाने देखील ज्यांना संबोधलं जातं BGCAचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय सुजित तात्याशेठ पाटील साहेबांचं शुभ आगमन झालं. साहेबांचं कालिका माता स्पोर्ट्स वडगर आयोजित जॉय कुमार ट्रॉफी 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. साहेबांच्या समवेत थँक्यू डीजे. साहेबांच्या समवेत आपण पाहू शकतात विहान एंटरप्राइजेस चे मालक राकेश दादा पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज बघा भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न जितक्याही स्पर्धा होतात आणि तसेच सन्माननीय विक्रमदादांचं देखील आगमन झालेलं आहे जे कालवारचे आहे त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पण हा हुकचा फटका हवेमध्ये आणि मिळतील किती ते पाहावं लागेल. 1 बाउन्स गेला की ओव्हर दी रोप्स गेला अजून देखील सिग्नल आलेला नाही आहे. यस ओव्हर दी रोप्स. आणखीन एक मोठा फटका भावेशचा बॅटमधनं हा षटकार. तसेच सन्माननीय विक्रम शेठ म्हात्रे साहेबांचं देखील शुभ आगमन झालं. कालवार गावचं एक भरपूर मोठं व्यक्तिमत्व एक यशस्वी उद्योजक आज त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. साहेबांचं देखील हार्दिक स्वागत. तसेच नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं ज्याप्रमाणे मी सांगितलं BGCA ग्रामीण भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न जितक्याही स्पर्धा होतात नेहमीच त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभतं. ज्यांचं नेतृत्व नेहमीच खंबीर राहिलं आहे ग्रामीण क्रिकेटला पुढे नेण्यासाठी तर व्यक्तिमत्व वर्तातच सुजित तात्याशेठ पाटील साहेबांची उपस्थिती आणि फटके पहा काय लाजवाब फटके येतात. पॉवरची पॉवर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. स्विच हिट अँड स्वीट हिट. आणखीन एक मोठा फटका षटकार. भावेश पवार प्राऊड ऑफ भिवंडी नव्हे तर प्राऊड ऑफ महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट का आम्ही असं म्हणतो त्याचं खऱ्या अर्थाने ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये तो स्वतः पेश करतो. कॅप बॅटिंग पहिल्या षटकामध्ये राखली. षटक समाप्त झालं आणि धाव फलक जर आपण पाहिलं तर सध्याचा घडीला 25 धावा पहिल्या षटकामध्ये प्रति उत्तर इथे दमदार दिले भावेशाने
बॅटर सूरजने, कारण पहिल्या षटकाच्या अखेरीस 25 धावा म्हणजे येत्या 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता इथं आवश्यकता असेल 33 धावांची अजून देखील आवश्यकता. बघा स्कोर कार्ड 25. येस, स्कोरर देखील सांगतात 25 आहेत. येस, स्कोर कार्ड देखील पाहिलं तर येस 25 आहेत. 25 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आज जर आपण पाहिलं तर गोडसे बी संघ रिहान इंटरवाजेच्या नावाने खेळतो. भाऊ पाटील दादांनी हा संघ पुरस्कृत केला. व्यासपीठावरती आपण पाहू शकतात सर्वांनी सुजित दादाशेठ पाटील साहेबांना, भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला क्रमांक 1 देखील पुरस्कृत झाला. आणि तसेच त्यांच्या समवेत आपण पाहू शकतात विहान एंटरप्राइजेसचे मालक राकेशदादा पाटील साहेब, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला क्रमांक 2 देखील पुरस्कृत झाला. आणि आज साहेबांच्या नेतृत्वात जर आपण पाहिलं तर भिवंडी ग्रामीण क्रिकेट कसं पुढे जाईल याचा विचार नेहमीच साहेबांनी केला, कारण स्वतः देखील क्रिकेट प्रेमी आहेत. आणि जी माहिती माझ्यापर्यंत आली की 40+ क्रिकेटमध्ये देखील साहेबांनी आता सुरुवात केलेली आहे. सोनाला इथे आय थिंक एक मॅन ऑफ द मॅच देखील साहेबांना मिळाला. साहेब देखील सामन्याचा आनंद घेतात. माझ्या दिशेने आता आपण जाऊया. धावफलक या एका धावेच्या मतीनं आता 26 धावा धावफलकावरती आहेत. बघा विकेट इथे हवी आहे जॉली स्पोर्ट्स कामतगरला, कारण विकेट जर येईल तर कमबॅक होऊ शकतं. नेक्स्ट बॉल फुल लेन टाकला, सन्मान दिला भावेशने. फ्लिकचा फटका, काऊ फेसमध्ये फिल्डर वेगाने येतो, बॉल फील्ड करतो. दुसऱ्या धावेचा कॉल रिस्की होता, पण चांगला तालमेल, चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. धावफलक आता 2 धावांच्या मदतीने स्कोर काढता 28 वरती. कारण बघा जर विकेट येईल तेव्हा जाऊन रणगतीवरती ब्रेक लावण्यामध्ये यश कुठे ना कुठे कामतगर संघाला मिळू शकतं. ओम पाटील गोलंदाजी मार्कवरती आहेत. येस, अमोल दादांचे सुपुत्र ओम पाटील सेकंड ओव्हरमध्ये पाहायला मिळतात आपल्याला. हेलिकॉप्टर उडवलाय, नो लुक शॉट. कॉन्फिडन्स इतका होता की माहिती होतं की ज्याप्रमाणे संपर्क झाला हा बॉल फक्त एकच दिशेने जाईल. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. नो लुक स्ट्रोकमध्ये आंद्रे फ्लेचर जर तुम्हाला वेस्ट इंडिजचे माहिती असतील तर ते, आणि त्यानंतर मार्टिन गप्टिल जर तुम्हाला न्यूझीलंडचे माहिती असतील तर ते, आणि त्यानंतर हा फटका पवारचा. हेलिकॉप्टर उडवला आणि कॅमेरावर पहा किती चांगला पाहायला मिळतो. UCNची संपूर्ण टीम, त्यांचा देखील मी कौतुक करेन. हेलिकॉप्टर ड्राईव्ह आता लॉंग ऑफला फिल्डर आहेत, सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जाणार नाही आहे. एका धावेच्या मदतीने आता धावफलक पुढे जातो. 35 धावा धावफलकावरती. पण या मॅचमध्ये कमबॅक आता कशा प्रकारे होईल हा सर्वात मोठा प्रश्न आता निर्माण होतोय, कारण मोठे फटके सातत्याने येतात, रणगती फार वेगाने आहे. हा स्कोर कार्ड देखील पुढे चालला आहे. 35 धावा धावफलकावरती. तसेच माजी सरपंच खारबावचे आणि एक लोकप्रिय व्यक्तिमत्व या भिवंडी विभागाचा महेंद्रजी पाटील साहेब जर आपण उपस्थित आहात तर मी साहेबांना विनंती करतो आपण देखील या. आपलं देखील हार्दिक स्वागत. झेल होईल का? फिल्डर पोहोचलेत बट कॅच ड्रॉप. या क्षणाला खऱ्या अर्थाने या कॅचेस तुम्हाला पकडायचे आहेत, कारण कॅच जर पकडली असती, सूरज बाद झाला असता, एखादा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला असता, थोडी परिस्थिती चेंज होऊ शकली असती. बट कॅच देखील ड्रॉप झाली. 2 धावा देखील इथे पूर्ण झाला आणि धावफलक आता 37 धावा धावफलकावरती. इक्वेशन जे उरलं, येणारे 13 चेंडू, 21 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल लोबा फुल टॉस, बॅटचा टोला लागला, कव्हरचे फिल्डर पोहोचतात. यावेळेस मिस्टेक होणार नाहीये, कॅच पकडलेला जाईल आणि इथे अवघ्या 37 धाव्यांवरती हा पहिला धक्का लागला. गोडसे बी टीमला. बाद झालेत बॅटर सूरज केने. ज्या खेळाडूचा परफॉर्मन्स आपण व्यावसायिक क्रिकेटमध्ये भरपूर सातत्याने चांगला पाहिला आहे, पवन केने क्रमांक 3 वरती. पवन केने दरम्यान क्रमांक 3 वरती येतो. बघा समीकरण जर आपण पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि आता आवश्यकता असेल 21 धावांची आवश्यकता आहे.
इक्वेशन बघा, जर भावेश खेळला आणि पवन खेळला तर हे समीकरण मी म्हणेन 10 आउट ऑफ 9 टाइम्स चेज होईल. बट सध्या असा घडीला मी म्हणेन जॉली स्पोर्ट्स कामतगडसाठी की पहिली 2 षटकं ज्याप्रमाणे गेलेली आहेत ते विसरून येत्या 2 षटकांमध्ये 21 कशा प्रकारे डिफेंड होऊ शकतात त्याचा विचार मी म्हणेन इथे करायला हवा. मी विनंती करतोय सन्माननीय महेंद्रजी पाटील साहेबांना की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. माजी सरपंच खारबावचे तथा एक भरपूर चांगलं व्यक्तिमत्व, नेहमीच ज्यांचं क्रिकेटवरती अफाट प्रेम राहिलं, दादांना मी विनंती करतोय की आपण यायचं व्यासपीठावरती. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. 12 चेंडू 21चं समीकरण. हे षटक जर चांगलं आलं, इकॉनॉमिकल आलं तर अंतिम षटकापर्यंत ही लढाई कामतगड संघ देखील लढू शकतोय हा विश्वास आता त्यांना इथे दाखवावा लागेल. 12-21. पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडा खाली राहिला. चांगली सुरुवात आहे या ओव्हरची, निर्धाव चेंडूने सुरुवात. कारण बघा, मी देखील नेहमी सांगतच असतो की एखादा व्यक्ती आयुष्यामध्ये तेव्हा हरतो जेव्हा त्याला वाटलं की तो हरला. जोपर्यंत तुम्हाला विश्वास आहे तुमच्या अबिलिटीजवरती, स्ट्रेंथ्सवरती, खराब परिस्थितीमध्ये देखील यशाचा मार्ग तुम्ही शोधू शकता. पण तो विश्वास तुम्हाला स्वतःवरती दाखवावा लागेल. जे गमावलं ते विसरता कमवू काय शकतो त्याचा विचार करायला हवा. 11-21. नेक्स्ट बॉल फुल लेंथ टाकलाय. वन्स अगेन हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँडिंग होईल ठीक लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक तडका. इट्स अ ह्यूज वन. सिक्सर. फुल लेंथ अथवा स्लॉटमध्ये टाकू शकत नाही आहेत, कारण त्याचा अगेन्स्ट खऱ्या अर्थाने बघा तुम्हाला मार्जिन ऑफ एरर ॲज अ बॉलर फार कमी आहे. जर लाईन अँड लेंथमध्ये जर मिस्टेक झाली तर असे फटके पडू शकतात. आणि षटकार इथे आला. धाव फळक आता 43वरती जाऊन पोहोचला. अजून देखील 15 धावेंची आवश्यकता आहे. 10मध्ये 15 धावेंची आवश्यकता. नेक्स्ट बॉल भावेश पवार जबरदस्त इनिंग खेळतो आपल्या टीमसाठी. ड्राईव्ह करत असताना इनसाइड आउट. शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टुर्नामेंट. वॉट अ शॉट. काय फटका पाहायला मिळाला. अपिश खेळले होते. इनसाइड आउट बॉल गेला. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आणि त्याचप्रमाणे शुभागमन इथे होतोय माजी सरपंच खारबावचे. आणि ज्याप्रमाणे मी उल्लेख केला एक जबरदस्त खेळाडू देखील होते आणि आजही ते टीममध्ये आहेत. सन्माननीय महेंद्रजी पाटील साहेबांचं आगमन, त्याचप्रमाणे लेजंड ऑफ कामतगर अमोलदादा पाटील दादांचं देखील आगमन. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पण संघ आता अडचणीमध्ये. 2 चांगले फटके आले. आता स्टेप आउट झाला भावेश. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. मिळेल फक्त एक सिंगल. दुसरा धावेचा प्रयत्न पवनचा होता प्रयत्न, पण शेवटच्या मोमेंटला नाकारलं गेलं. धाव फळक आता या एका धावेच्या मदतीने 50 धावा. येस, ज्याप्रमाणे बघा फटके जितके चांगले येत आहेत ना तितका चांगला कॅमेरा वर्क देखील आपल्याला UCNची संपूर्ण टीम, विजयदादा पाटील आणि यांच्या संपूर्ण टीमचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन, कौतुक करेन. कारण भरपूर चांगली लाईव्ह स्ट्रीमिंग ब्रॉडकास्ट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. खेळ देखील तितकाच चांगला सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने लाईव्ह प्रेक्षेपण देखील तितकंच चांगले सुरू आहे. UCN ज्याचे फाउंडर ओनर वडगरचे विजयदादा पाटील आहेत आणि मेन ऑपरेटर रुपेशजी ठाकरे. आणि आणखीन एक लाजवाब फटका ऑन द राईज. हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. आता पवन केनीचा बॅटमधनं हा षटकार. आता फक्त 2 धावेंची आवश्यकता आहे. बघा जेव्हा 57 बनवला गेला होता असं वाटलं होतं की 58चा टार्गेट एक चांगला टोटल आहे, मॅच चांगली पाहायला मिळेल. बट भावेश ओपनिंगला आला आणि मी म्हटलं होतं जेव्हा तो ओपनिंगला आला फार रेअरली असं पाहायला मिळतं. आणि जसं आला खऱ्या अर्थाने रितेश धुमालला त्याने डॉमिनेट केलं. पहिल्या षटकामध्ये ज्या 25 धावा आल्या तिथे मी म्हणेन विजयाची पायाभरणी झाली. लोवर फुलटॉस स्ट्रेट बॅटने हा फटका आणि या फटक्यासोबत हा सामना पूर्णपणे एकतर्फी इथे बाजी मारली या बॅटलमध्ये. रिहान एंटरप्राइजेस जय बजरंग गोडसे बी टीमने कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक. टीम कामतगर प्लेअर ऑफ द मॅच विचार देखील करण्याची गरज नाही आहे. ओपनिंगला आला, एक्सप्लोजिव्ह स्टार्ट त्याने केलं आणि नॉट आऊट राहिला. आणि इंडिव्हिज्युअली ज्याने रन्स बनवल्या 39 धावांची एक जबरदस्त इनिंग साकारली. तोच प्राऊड ऑफ महाराष्ट्र क्रिकेट.